ईद मुबारक. सूर्य मावळला. सलीम आपल्या घरच्या गच्चीवर गेला. गच्चीत उभा राहून तो आकाशाकडे पाहत राहिला. त्याची नजर चंद्रकोर शोधू लागली. तो एकटक बघत राहिला. काही वेळ गेला आणि एकाकी त्याने आनंदाने टाळी वाजवली. मोठमोठ्याने हाका मारून अम्मी आणि दीदी यांना बोलावले. सलीमच्या हाका ऐकताच त्या दोघीही लगबगीने वर आल्या. सलीमने त्यांना चंद्रकोर दाखवली. ती पाहून त्यांना फार आनंद झाला. चंद्राकडे बघत त्यांनी दुआ मागितला. चंद्रदर्शन झाल्यामुळे दुसऱ्या दिवशी ईद साजरी होणार होती. सलीमच्या घरातही ईदची तयारी झाली होती. सलीमची तर चंगळच होती. नवा सदरा, नवी विजार, नवे मोजे, नवे बूट, सारे काही नवे नवे. त्याच्या वडिलांनी दीदी आणि अम्मी यांच्यासाठीही नवे कपडे आणले होते. ईदचा दिवस कधी उगवतो असे सलीमला झाले होते. भल्या पहाटेच सलीम खडबडून जागा झाला. अब्बा, अम्मी आणि दीदी अगोदरच उठले होते. सगळ्यांच्या अंघोळी झाल्या. नवे कपडे घातले. सर्वांनी अत्तर लावले. डोळ्यात सुरमा घातला. सलीम वडिलांबरोबर ईदगाहकडे निघाला. नमाज पढण्यासाठी सगळे मुस्लिम बांधव ईदगाहवर जमले होते. थोड्याच वेळात शांतता पसरली. नमाज झाली. सगळ्यांच्या कल्याणासाठी परमेश्वराला दुआ मागितले. ईदची ही नमाज संपल्यावर सर्वजण एकमेकांना भेटून ईद मुबारक म्हणू लागले. शुभेच्छा देऊ लागले. अब्बा आणि सलीम आपले नातेवाईक आणि इष्टमित्र यांना भेटून घरी परतले. सलीमने आपल्या गुरुजींना आणि मित्रांना ईदसाठी घरी बोलावले होते. तो त्यांचीच वाट बघत होता. ते येताना दिसताच त्याला आनंद झाला. गुरुजी आले असे त्यांना अब्बांना सांगितले. पुढे होऊन अब्बांनी त्या सर्वांचे स्वागत केले. गुरुजींबरोबर त्याच्या वर्गातील संजय, रमेश, सरिता हे मित्रही आले होते. आल्या आल्या त्या सर्वांनी सलीम आणि त्यांच्या घरच्या मंडळींना ईद मुबारक असे म्हणून शुभेच्छा दिल्या. सगळे बैठकीवर बसले. लगेच सलीम पुढे झाला. त्याने सर्वांना अत्तर लावले. तोवर सलीमची अम्मी आणि दीदी यांनी तबकातून काचेचे नक्षीदार छान वाडगे आणले. दीदीने ते सर्वांच्या हाती दिले आणि अम्मी म्हणाली, हा शीर खुर्मा आमच्या नसीमुद्दीनने केला आहे बरं. सरिता म्हणाली, अय्या, यात शेवया देखील आहेत. हे ऐकताच नशीम बोलली, केवळ शेवयाच नाहीत, दूध, साखर, सुका मेवाही आहे. संजयने विचारले, शीरखुर्मा हा पदार्थ खास रमजान ईदलाच करतात वाटतं. सलीमचे अब्बा बोलले, बरोबर आहे. शीरखुर्मा हा रमजान ईदचा खास पदार्थ. हे ऐकून रमेश म्हणाला, म्हणजे आम्ही गणेश चतुर्थीला मोदक करतो तसा हा तुमचा खास पदार्थ दिसतो. सगळ्यांना समजावून सांगत गुरुजी म्हणाले, वेगवेगळ्या सणाला वेगवेगळे पदार्थ करतात. जसा रमजान ईदला शीरखुर्मा करतात तसा नाताळला केक बनवतात. सरिताने विचारले, पण रमजान ईद हे नाव कशावरून पडलं? खुलासा करत अब्बाजान म्हणाले, रमजान हा आमचा उपासाचा महिना. या महिन्यात आम्ही उपास करतो. त्याला रोजा म्हणतात. हे रोजे फार कडक असतात. हा महिना संपताच चंद्रदर्शन झाले की दुसऱ्या दिवशी आम्ही ईद साजरी करतो. हीच रमजान ईद. सरिता म्हणाली, ईद म्हणजे मग सण का? अब्बा म्हणाले, अर्थात. एवढ्यात शीरखुर्मा घेऊन पुन्हा अम्मी आल्या आणि म्हणाल्या, हे काय, खायचं सोडून तुम्ही सगळे बोलतच बसलात. शीरखुर्मा घ्या ना. आग्रह करून त्यांनी प्रत्येकाला शीरखुर्मा वाढला.
गप्पा गोष्टी करत सगळेजण शीरखुर्मा खाऊ लागले. एवढ्यात आणखीन काही मंडळी आली. तसे आटोपते घेऊन गुरुजी व वर्गमित्र जायला उठले. निरोप घेण्यापूर्वी त्यांनी पुन्हा एकदा ईद मुबारक असे म्हणून शुभेच्छा दिल्या. धन्यवाद.